Good morning, students. Today we are going to start the new lesson, lesson number 8, articles, class 5th standards. Okay. Now, articles मध्ये in Marathi उपपदे. Read the following sentences. Read the following sentences. An orange is a citrus fruit. Next, an apple a day. An apple a day keeps the doctor away. Okay. He saw the doctor. The sun rises in the east. Okay. The words the and a or an are called articles. या ठिकाणी आलेले बघा. An orange, an arrow, an apple. Okay. An apple, a day. हे जे आलेले आहेत ते काय आहेत? आर्टिकल्स आहेत बघा. A, an, or the. आणि कुठलं? द हे काय दे आर कॉल्ड आर्टिकल्स. म्हणजे कुठले कुठले? द, ए आणि अँड हे काय आहेत? आर्टिकल्स आहेत. दे इज कॉल्ड द डेफिनेट आर्टिकल. ओके. द आता या ठिकाणी आलेले हे जे द आहे, द इज कॉल्ड डेफिनेट आर्टिकल आणि त्या द लाच काय म्हणतात? डेफिनेट आर्टिकल म्हणतात. डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय? निश्चित उपपद. आर्टिकल म्हणजे काय? उपपद. आता या ठिकाणी काय आर्टिकल्स आहे त्यामुळे उपपदे आले. ओके. बिकॉज इट पॉइंट आउट सम पर्टिक्युलर पर्सन ऑर थिंग्स. आता द ला काय म्हणतात? डेफिनेट म्हणतात. डेफिनेट का म्हणतात? कारण एक पॉइंट आउट करतो, दाखवतो, इंडिकेट करतो किंवा डिनोट करतो. काय करतो? पॉइंट आउट सम पर्टिक्युलर पर्सन. पर्टिक्युलर पर्सनला काय करतो? पर्टिक्युलर पर्सनला किंवा थिंगला इंडिकेट करतो किंवा पॉइंट आउट करतो किंवा डिनोट करतो. त्यामुळे द ला काय म्हणतात? डेफिनेट आर्टिकल म्हणतात. निश्चित उपपद म्हणतात. काय म्हणतात? निश्चित. डेफिनेट म्हणजेच काय? निश्चित असलेलं. आर्टिकल म्हणजे काय? उपपद. कुठलं आहे? द. जे की काय करतात? पॉइंट आउट करतात. कशाला करतात? पर्टिक्युलर पर्सन किंवा थिंगला करतात. ओके. नाव लुक हिअर. ही सॉ द डॉक्टर. आता या ठिकाणी आलेलं द हे काय करतं? डेफिनेट सांगतं की कुठला डॉक्टर आहे, कोणत्या डॉक्टरला त्याने पाहिलेलं आहे याबद्दल ते सांगितलेलं असतं. त्यावेळेस द म्हणजे काय आहे? डेफिनेट आर्टिकल आहे जे की पर्टिक्युलर पर्सनला, विशेष अशा व्यक्तीला किंवा वस्तूला इंडिकेट करतं. ओके. ही सॉ द डॉक्टर मीन्स सम पर्टिक्युलर डॉक्टर. आता या ठिकाणी आलेले हे जे द आहे, तर द काय म्हणजे? द डॉक्टर म्हणजे काय? मीन्स सम पर्टिक्युलर डॉक्टर म्हणजे एक विशेष असा डॉक्टर की जे त्याने पाहिलेला आहे. द सन. आता सनच्या पूर्वी आलेलं द हे आर्टिकल काय आहे? डेफिनेट आर्टिकल आहे. द ईस्ट म्हणजे निश्चित असतं, त्यावेळेस आपण द हे आर्टिकल वापरत असतो. नाव लुक हिअर. ओके. द वर्ड ए और एन इज कॉल्ड द इनडेफिनेट आर्टिकल. आता या ठिकाणी आलेलं कुठला वर्ड? ए अँड एन इज कॉल्ड द इनडेफिनेट आर्टिकल आणि त्याला काय म्हणतात? इनडेफिनेट आर्टिकल म्हणतात. इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे काय? अनिश्चित उपपद. इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे काय? अनिश्चित उपपद. आर्टिकल साठी आपण डेफिनेशन लर्न करूया. द वर्ड्स द, ए और एन आर कॉल्ड आर्टिकल्स. आर्टिकलची डेफिनेशन बघा कुठली आहे? ही आहे. ओके. लुक हिअर. द words the and a or an are called articles. Articles कशाला म्हणायचं? the, a आणि and ला आर्टिकल्स म्हणायचं. ओके. नेक्स्ट, डेफिनेट आर्टिकल. आर्टिकलचे टू टाइप्स. एक आहे डेफिनेट आर्टिकल आणि दुसरा आहे इनडेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल कशाला म्हणणार तुम्ही? डेफिनेट आर्टिकल कशाला म्हणणार? की जे निश्चितपणा सांगतो. काय सांगतो? निश्चित कुठली वस्तू आहे हे सांगतं. पर्टिक्युलर पर्सन सांगतं आणि त्यामध्ये कोणतं आहे? आपलं द हे आर्टिकल आहे. कुठलं आर्टिकल आहे? द. हे आहे डेफिनेट आर्टिकल. टाइप्स मध्ये आर्टिकलचे टू टाइप्स आहेत. एक डेफिनेट आर्टिकल आणि दुसरं आहे इनडेफिनेट आर्टिकल. इनडेफिनेट आर्टिकल मध्ये कुठले आहेत? ए आणि एन. ओके. नाव लुक हिअर. Next part. Now we are looking
अबाउट द इंडेफिनिट आर्टिकल्स. इंडेफिनिट म्हणजे काय? अनिश्चित असं उपपद. ओके. द वर्ड ए और एन इज कॉल्ड द इंडेफिनिट आर्टिकल. कुठल्या आर्टिकलला म्हटले जातं? ए आणि एन ला काय म्हटलं जातं? इंडेफिनिट article. Okay, because it leaves indefinite person or thing spoken of. त्यामध्ये काय असतं की indefinite personला अनिश्चित वस्तू किंवा व्यक्तीबद्दल इंडिकेट केलेलं असतं किंवा बोललं जातं. स्पोकन ऑफ म्हणजे त्याविषयी बोललं जातं. कशाविषयी? म्हणजे अनिश्चित असा व्यक्ती आहे. कोण व्यक्ती आहे हे डेफिनेटपणे सांगता येत नाही. त्यामुळे ए आणि एंड ला इंडेफिनिट आर्टिकल असं म्हणतात. इंडेफिनिट आर्टिकल म्हणजे अनिश्चित उपपद. फॉर एक्झाम्पल, ओके, सेंड फॉर ए डॉक्टर. सेंड फॉर ए डॉक्टर दॅट इज and any doctor. That means send for a doctor म्हणजे कुठलाही एक डॉक्टर पाठवा. that is any doctor. मग त्याचा रेफरन्स काय होतो की any doctor. या ठिकाणी आलेला ए डॉक्टर म्हणजे काय? any doctor. लक्षात असू दे. निश्चित आहे का? स्पेशल असं कोणी आहे का? पर्टिक्युलर नाही. ज्यावेळेस आपण द डॉक्टर म्हणू, मग द डॉक्टर म्हटलं की त्यांचा असेल जोशी डॉक्टर असेल, शर्मा असेल, कुठलाही डॉक्टर असू शकतो. पण या ठिकाणी जर आपण डॉक्टरच्या अगोदर ए आर्टिकल यूज केलं तर मग त्याचा अर्थ काय? कुठलाही डॉक्टर चालेल, एनी डॉक्टर असं या ठिकाणी. आणि ए हे इनडेफिनिट प्रोनाउन्स आहे, सॉरी इनडेफिनिट आर्टिकल आहे. नाउ आय वॉन्ट ए पेन्सिल. आय वॉन्ट ए पेन्सिल. आता या ठिकाणी ए आलेलं म्हणजे काय? ए पेन्सिल. आय वॉन्ट ए पेन्सिल. मग कुठलीही चालेल, एनी पेन्सिल. एनी पेन्सिल. इट मे बी नटराज, नटराजची चालेल, मग कुठली दुसऱ्या कंपनीची सुद्धा चालेल, पण एक पेन्सिल पाहिजे. ए पेन्सिल म्हणजे निश्चित आहे का? नाही. मग कुठलेही असो, कोणतीही पेन्सिल चालेल, लीड पेन्सिल चालेल, पण काय हवे? एक पेन्सिल हवे. स्पेसिफिक ए आहे का? नाही. तर ए हे आर्टिकल अनिश्चित उपपद म्हणून वापरलं जातं. ओके. यूज ऑफ ए अँड द. यूज ऑफ ए अँड द. ओके, दीज आर द आर्टिकल्स. आता ही काय आहेत? आपली आर्टिकल्स आहेत. कोणती आहेत? पहिलं ए, सेकंड अँड आणि थर्ड द. ही काय आहेत? आपली आर्टिकल्स आहेत. आर्टिकल्स म्हणजे काय? उपपदे आहेत. ठीक आहे. नाउ वी यूज. आता या ठिकाणी सांगितलेले यूज. यूज म्हणजे काय? उपयोग. यूज ऑफ ए अँड द. आता या तीन आर्टिकलचा उपयोग कसा केला जातो ते पाहूया सुरुवातीला. ओके. नाउ we use definite article when it is clear from the context which person or thing we mean. बघा, द हे आर्टिकल कधी वापरलं जातं? वी यूज वापरतो आपण द. कधी वापरतो द? वी यूज द डेफिनेट आर्टिकल. आणि ते कुठलं आहे? डेफिनेट आर्टिकल आहे, निश्चित आर्टिकल आहे. when it is clear. When it is clear from the context which person or thing we mean. आपण ज्यावेळेस म्हणतो की निश्चित असा कोणता व्यक्ती आहे किंवा वस्तू आहे ते आपल्याला निश्चित माहित असतं, त्यावेळेस आपण द हे डेफिनेट आर्टिकल यूज करतो. नाउ we use the we use the indefinite article when it is not clear which one of we mean. बघा, we use the indefinite article. या ठिकाणी द हे त्या अर्थाने नाहीये, तर indefinite article खूप महत्वाचं आहे. we use the. ओके, we use the indefinite article. आपण indefinite article वापरतो. सुरुवातीला आपण डेफिनेट आर्टिकल कशासाठी वापरतो? आयडिया जर क्लिअर असेल. ओके. आणि वी यूज इनडेफिनेट आर्टिकल. इनडेफिनेट आर्टिकल आपण वापरतो. कधी वापरतो? व्हेन इट इज नॉट क्लिअर. ज्यावेळेस ते काय नसेल? क्लिअर आयडिया नसेल. ओके. इट इज नॉट क्लिअर विच वन वी मीन. म्हणजे आपण कोणाबद्दल बोलत आहोत, कशाबद्दल बोलत आहोत, त्यावेळेस ते क्लिअर नाहीये, त्यावेळेस आपण इनडेफिनेट आर्टिकल वापरतो. आणि ज्यावेळेस आयडिया क्लिअर असेल त्यावेळेस आपण डेफिनेट आर्टिकल वापरतो. ओके. फॉर एक्झाम्पल द पोस्ट. ओके, लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स. आता सुरुवातीला आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. ओके. द पोस्टमॅन इज कमिंग. द पोस्टमॅन इज कमिंग.
आता या ठिकाणी द पोस्टमॅन यूज केलेलं आहे. पोस्टमॅन हे काय नाव नाही आणि या नावाच्या अगोदर द वापरले. द पोस्टमॅन इज कमिंग, दॅट मीन्स वी नो विच पोस्टमॅन. आपल्याला माहिती आहे की कोणता पोस्टमॅन आहे, त्याच्यामुळे आपण काय करतो द यूज केलेला आहे. जर आपल्याला माहित असेल तर आपण त्या पोस्टमॅनचं जर नाव आपल्याला माहित असेल तर आपण डेफिनेट असेल, निश्चित असेल तर आपण द आर्टिकल यूज करतो. जर आपल्याला त्या पोस्टमॅनचं नाव माहित नसेल तर आपण indefinite article use करतो. Now next, a postman fell off his bicycle. Okay, now look here. A postman fell off his bicycle. आता या ठिकाणी आलेलं बघा ए आहे. We don't know. आता आपल्याला त्या पोस्टमॅन बद्दल माहिती आहे का? नाही. We don't know which postman. तो पोस्टमॅन कोण आहे, त्याचं नाव वगैरे इंट्रोडक्शन आपल्याला काहीच माहित नाहीये. म्हणजे इनडेफिनेट आहे, निश्चित नाहीये. त्यावेळी आपण काय यूज करतो ए. ज्यावेळेस आपल्याला निश्चित माहित असेल तर त्यावेळेस आपण काय करणार ए यूज करणार. वी नो विच पोस्टमन. ज्यावेळेस आपल्याला माहित आहे त्यावेळेस आपण द यूज करणार. ओके, नाव. आणि ज्यावेळेस आपल्याला माहित नाही त्यावेळेस आपण ए यूज करणार. We don't know which postman. A postman refers to any person. आता ज्यावेळेस आपण ए पोस्टमॅन म्हणतो त्यावेळेस तो मग कुठलाही पोस्टमॅन असतो. ओके, I hope you can easily understand that the today's content. So basically what is meant by the article? Okay, article म्हणजे काय? A, and or the. या यांना काय म्हणतात? It is called the article. The, a or an are called article. त्यांनाच आपण आर्टिकल म्हणतो. आर्टिकल म्हणजे उपपदे. ओके, टू टाइप्स ऑफ आर्टिकल्स. देयर आर डेफिनेट आर्टिकल अँड इनडेफिनेट आर्टिकल. निश्चित उपपद आणि अनिश्चित उपपद. अँड यूज ऑफ डेफिनेट आर्टिकल द. आता द या डेफिनेट आर्टिकलचा यूज. ओके, वी लर्न दिस today. Okay, I hope you all understand this content. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.